243 पैकी 205, ज्याच्यामध्ये 135 65 आणि 2-3 असा सध्याचा आकडा आहे। तेजस्वी यादव आघाडीवर आहेत, तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत, त्यामुळे फार काही सरप्राइजेस आपल्याला बघायला मिळत नाहीयेत। एक सम्राट चौधरींचा मगाशी अपडेट आलेला, ते पिछाडीवर गेले होते, मात्र सध्या आपल्याला ताजे कल जो आहे तो त्यांचा अजूनही कळू शकलेला नाहीये। तिकडे साहेबगंजमधून भाजपचे राजकुमार सिंग हे आघाडीवर आहेत, तर कुम्हरारमधून भाजपचे संजय कुमार हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। मीनापूरमधून जेडीयूचे अजय कुमार आघाडीवर आहेत, त्यामुळे काही प्रमुख उमेदवारांच्या या आपल्याला अपडेट्स येत आहेत। बोधगयामधून एलजेपीचे श्यामदेव पासवान, त्यामुळे पासवान यांच्या पक्षाबद्दल आपण मगाशी बोलत होतो, तर त्यांची एका ठिकाणी आघाडी दिसते। बनियारपूरमधून आरजेडीच्या चांदनी देवी आघाडीवर आहेत, बिकरामधून काँग्रेसचे अनिल कुमार आघाडीवर आहेत, त्यामुळे सगळे आघाडीवर असलेले उमेदवार आहेत। तर दानापूरमधून आरजेडीचे रितलाल रॉय हे आघाडीवर आहेत। 68 63 4 एनडीएचा आकडा मला लक्षात घेतला तर 135 ही त्यांची टोटल होती। महागठबंधनची आकडेवारी आपण लक्षात घेतली तर 65 ठिकाणी महागठबंधन आघाडीवर आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच सर्वात मोठा आकडा आरजेडीचा। 57 ठिकाणी आरजेडी आघाडीवर, काँग्रेस 6, इतर 2। 243 पैकी 205 ठिकाणचे कल सध्या समोर येत आहेत। भाजपसाठी बिहार का महत्त्वाचं? कारण उत्तरेतलं हे एकमेव राज्य आहे की जिथे भाजप अजूनही भक्कमपणे स्वतंत्ररित्या आपले पाय रोवू शकलेली नाहीये। सोबतच आत्ताची जी सत्ता आहे केंद्र पातळीवरची, त्या सत्तेची बरीचशी समीकरणं ही बिहारमध्ये गुंतलेली आहेत। कारण चिराग पासवान यांचा पक्ष, त्यांचे खासदार भाजपसाठी महत्त्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे 12 खासदार जे खासदार आहेत नितीश कुमार यांच्याकडे। कारण भाजपला पूर्णपणे बहुमत नाही आत्ताच्या, म्हणजे स्वतंत्र पक्ष म्हणून भाजपला बहुमत नाही आहे। जेव्हा आपण केंद्रीय पातळीवरचा विचार करतो ते एनडीएला मिळालेलं बहुमत आहे, त्यामुळे एनडीएचे जे घटक पक्ष आहेत, एनडीएचे जे मित्र पक्ष आहेत, ज्यामध्ये नितीश कुमारांचा वाटा मोठा आहे 12 खासदारांचा, त्या वाट्याचा विचार करता, चिराग पासवान यांच्या पक्षाचे असलेले खासदार त्यांचा विचार करता बिहार खूप महत्त्वाचं आहे भाजपसाठी। त्यामुळे आता बिहारमध्ये जसे आकडे बदलतात, म्हणजे खास करून एनडीएच्या गोटातले आकडे बदलतात, ते आकडे सुद्धा रंजक वळणावरती आलेले आहेत। कारण एनडीएचा विचार केला तर जेडीयू आणि भाजप 65 आणि 63, 63 जेडीयू 65 भाजप, त्यामुळे या दोन पक्ष, आणि तिथे आरजेडी सुद्धा अश्विन 63 जागांवरती गेली। मगाशी आरजेडी थोडंसं मागे पडलेलं होतं, पण 57 जागांची आघाडी आता 63 जागांच्या आघाडीपर्यंत गेलेली आहे। त्यामुळे तीनही पक्ष, हे तीन जे महत्त्वाचे पक्ष बिहारमधले आहेत, काँग्रेसला थोडंसं आपण यातनं वगळूया, कारण जसा मगाशी उल्लेख झाला 1995 सालापासून ते आत्ता गेल्या निवडणुकांपर्यंत 30 जागांच्या वर कधी काँग्रेस जाऊ शकलेलं नाहीये। त्यामुळे काँग्रेस इथे फार मोठं मॅजिक दाखवेल, खूप मोठं सत्तांतर काँग्रेसमुळे घडेल असं चित्र पहिल्यापासूनच नव्हतं, आणि ते चित्र इथे दिसतंय, रिफ्लेक्ट होत आहे। तर भाजप, जेडीयू, आरजेडी, भाजप आणि आरजेडी हे समसमान जागांवरती आहे। त्यापैकी जेडीयूनं सर्वाधिक, आरजेडीनं सर्वाधिक जागा लढवल्यात 143 जागा, भाजपनं आणि जेडीयूनं समसमान 101 जागा लढवलेल्या आहेत। 243 पैकी 209 जागांचे कल हाती आलेत, ज्यापैकी एनडीए अर्थातच आघाडीवर आहे। 122 ची मॅजिक फिगर ही एनडीएनं कलांच्या बाबतीत क्रॉस केली आहे। 132 जागांवरती कलांच्या बाबतीत एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर महागठबंधनचे उमेदवार 72 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। 65 61 6 एनडीएचा जर वैयक्तिक आपण आकडेवारीचा विचार केला तर तिकडे महागठबंधन आरजेडी 63, काँग्रेस 7 आणि इतर 2, त्यामुळे 131 72 मगाशी जवळपास दुप्पट जो फरक होता तो आता 70 60 70चा, म्हणजे जवळपास तसाच फरक आपल्याला आता बघायला मिळतोय। आतापर्यंतचा जो कल समोर आलाय 209 जागांचा कल आपल्याला समोर आलेला आहे। 243 पैकी 122 ची मॅजिक फिगर पकडली तर एनडीए त्याच्या पुढे आहे। 132 ठिकाणी एनडीए आघाडीवर आहे, त्यामुळे सध्या तरी एक्झिट पोलनी जे आकडेवारी समोर आणलेली होती की एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, एनडीए आघाडी घेईल, तसंच दिसतंय। एनडीए सध्या सत्तेच्या ठिकाणी, सत्तेच्या खुर्चीवर जाणार हे सध्याचे आकडे सांगतायत, तर महागठबंधन मात्र सध्याच्या घडीला 60-70च्या आसपासच आपल्याला बघायला मिळते। जनसुराज 2, जनसुराजची आकडेवारी देखील चर्चेला आलेली होती। जनसुराज नेमकं काय करणार, प्रशांत किशोर काय करणार याकडे देखील लक्ष होतं, पण सध्याच्या घडीला तरी तसं काही फार इम्पॅक्टफुल आकडे त्यांचे दिसत नाहीयेत। आरजेडी 63, त्यानंतर काँग्रेस 7, जनसुराज 2, इतर 3, सध्याची जी आकडेवारी आहे 64 63 61, आरजेडी पुढे गेली, आरजेडी 66, त्यामुळे 1-2 नंबरमध्ये आता रेस आहे। जी मगाशी महागठबंधन एनडीएची रेस बघायला मिळाली होती ती आता भाजप आणि आरजेडी अशी वैयक्तिक नंबर 1 साठीची रेस आहे। आणि तीनही पक्ष एकाच टप्प्यात, हे तीन सगळ्यात तगडे पक्ष आहेत बिहारमधले।
भाजप आहे, JDU आहे नितीश कुमारांचा आणि RJD आहे लालू प्रसाद यादव यांचा. तर या तीनही पक्षांमध्ये काटेकी टक्कर म्हणजे वैयक्तिक स्पर्धा सुद्धा आहे तीन पक्षांमध्ये. त्यापैकी भाजप आणि JDU हे NDA मध्ये एकत्र आहेत, मित्रपक्ष म्हणून निवडणुका लढवतात. निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत दोघांनी सुद्धा. भाजपनं आणि JDUनं 101 जागांवरती निवडणुका लढवलेल्या आहेत, आपापले उमेदवार उभे केलेले आहेत. तर RJDनं सर्वाधिक जागा 143 जागा 243 पैकी 143 जागा या RJDनं लढवलेल्या आहेत. आणि आतापर्यंतच्या कलांमध्ये NDAनं बहुमताचा जादुई आकडा ओलांडलेला आहे. 122 ही मॅजिक फिगर आहे आणि ही मॅजिक फिगर NDAनं आतापर्यंत क्रॉस केली आहे. त्याच्यामध्ये भाजप आणि JDU या दोघांचा वाटा हा जवळपास समसमान असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पण क्रमांक 1चा पक्ष कुठला, तो भाजप असेल, तो JDU असेल का तो RJD असेल, यासाठी मात्र सध्या बिहारमध्ये अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळते. बिहारचं वाढलेलं मतदान कुणाला फळतंय, बिहारच्या महिला मतदार या कुणाच्या बाजूने खूप स्ट्रॉंगली उभ्या राहिल्या. जसं महाराष्ट्रामध्ये नुकत्याच वर्षभरापूर्वी निवडणुका झाल्या आणि या निवडणुका जिंकण्यासाठी जातीय समीकरणांची एक प्रकारे बांधणी करण्यात आली, जातीय समीकरणं विचारात घेण्यात आली सत्ताधारी भाजपकडनं आणि त्यांनी बरेचसे बदल केलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि युती सरकारनं निवडणुकांच्या अगदी आधी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली आणि ज्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीची बरीच गणितं बदलली असं बोललं जातं. मतचोरीचा आरोप सातत्यानं काँग्रेसकडनं आणि विरोधी आघाड्यांकडनं केला जातो. पण जशी ही लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांसाठीच्या योजना आपण म्हणू, गेम चेंजर केवळ महाराष्ट्र नाही तर इतर अनेक राज्यांमध्ये ठरल्यात. मध्य प्रदेशपासून याची सुरुवात झाली लाडली बहीण योजनापासून आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये महिला सेंट्रिक योजनांमुळे चित्र कसं बदललं हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. तेच चित्र आता बिहारमध्ये सुद्धा दिसतं का आणि महिला मतदार काय मॅजिक दाखवतात, पसंती कुणाला देतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आकडेवारी पुन्हा एकदा बघूया. 243 पैकी 210 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत, ज्यापैकी भाजप 65, JDU 61 आणि इतर 7 अशी NDAची स्थिती आहे. तर महागठबंधनमध्ये काँग्रेस 4 आणि RJD 66 जागांवरती. त्यामुळे नंबर 1ची फाईट ही अजूनही RJD मध्ये, JDU मध्ये आणि भाजपमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. नेक अँड नेक जसं आपण म्हणतोय 65, 66, 61 आणि त्याच्यामुळे बघूया आता जेव्हा प्रत्यक्ष निकाल हाती येतील तेव्हा पहिला नंबर कोणाला मिळतो. पण तर सध्या तरी पहिल्या नंबरसाठी प्रचंड चुरस बघायला मिळते. आणि जसा आता तू उल्लेख केला महिलांसाठीच्या योजना, तर महिलांशी संबंधित मुख्यमंत्री रोजगार योजनेत प्रत्येक कुटुंबाला दरमहा 10,000 रुपयांची मदत असेल किंवा मग काही कोटी कुटुंबांना 125 युनिट मोफत वीज असेल, बेरोजगारांना मदत असेल. त्यामुळे महिला सेंट्रिक योजना ज्या आहेत त्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सध्याच्या सरकारने नितीश कुमारांच्या टाकलेली पावलं आणि त्याच्यामुळे मग हा रिझल्ट आपल्याला मिळतोय का बघूया. विश्लेषण जेव्हा तज्ञ करतील तेव्हा आपल्याला स्पष्ट होतील गोष्टी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.